भांडूप म्हटलं की आपलं सर्व कोकण पट्टे येतो आणि सर्व कोकणी लोक मिळत असतात. तर छान वाटलं काकी तुम्ही ओळख दाखवली भेटून. थँक्यू. आणि कसं वाटलं गावदेवीची जत्रा तुम्ही फिरायला आलेलात आज? मस्त. खूप भारी वाटलं ना? ओके. आणि तुमचं गाव कोणतं? देवगड आपल्या मंदिराचे. नमस्कार काका. आणि दरवर्षी आपण येत असतो गावदेवीची जत्रा आल्यावरती आणि याही वर्षी आपण दर्शनासाठी आलेलो आहे देवीच्या. तर खूप भारी जत्रा ऑर्गनाईज केलेली असते. तर ही जत्रा केव्हापासून स्टार्ट होते? माघ पौर्णिमा. आणि किती दिवस असते जत्रा? 2 दिवस. किती? 2 दिवस. ओके. आणि 2 दिवस जत्रा असते. आणि काका सांगतात काका तुम्ही इथे कधीपासून स्थायिक आहात? मंदिर कधीपासून आहे? आमच्या जन्माच्या आधीपासून आहे. खूप आधीपासून आहे काका. आणि सालाबाद प्रमाणे ह्याही वर्षी मम्मीने खूप सारी शॉपिंग केली. काय सर्व लहान मुलांची खेळणी आणि इथे ट्रॅम्पोलिन वगैरे सर्वच काही. त्याचबरोबर कार रायडिंग, बाईक रायडिंग आणि अजून बरंच काही आहे. नमस्कार मित्रांनो, मी वेदांग पवार देवगडच्या राजा यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मित्रांनो, सालाबादप्रमाणे याही वर्षी आपल्या भांडूपमध्ये गावदेवीची जत्रा आलेली आहे आणि त्यासाठीच आम्ही सर्व आज फॅमिली मेंबर्स गावदेवीच्या जत्रेला चाललो आहे आणि आपल्या देवीची आईची ओटी भरायची आहे. तर तिकडेच आपण चाललो आहे. सर्व फॅमिली मेंबर रेडी होत आहेत आणि मी सुद्धा आता रेडी होतो 5-10 मिनिटामध्ये. आणि तिकडे जाऊन आपण जत्रा किती दिवस आहे ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला व्लॉग एंडपर्यंत बघा आणि व्लॉग आवडत असतील तर लाईक, कमेंट अँड शेअर करा. भेटूया आता जत्रेला गेल्यावर. चला. तर आलोय मित्रांनो, फायनली आम्ही गावदेवीच्या जत्रेला आणि इथे आपल्या काकींकडनं मम्मीने ओटी पण घेतली आहे. तर काकी, गावदेवीची जत्रा ही कधीपासून सुरुवात होते? शनिवारपासून सुरुवात होते. आणि धंदा तुमचा नेहमीचा असतो की फक्त जत्रेनिमित्त तुम्ही लावलाय? अच्छा, टेंबीपाड्याला एक्झॅक्ट कुठे? हां हां. आणि वेण्या वगैरे तुम्ही स्वतः बनवल्यात? स्वतः बनवल्यात. म्हणजे आम्हाला पण जर कधी आपल्या कस्टमरला, यूट्यूब व्ह्यूवर्सला कधी वेण्या लागल्या तर भेटतील ना? नक्की. ओके, ठीक आहे काकी. छान वेण्या बनवल्यात एकदम तुम्ही. मस्त आहे. ओटीमध्ये त्यांनी वेणी, नारळ, खण, अगरबत्ती, फुलं आणि हे छोटी प्रसादाची पुडी ठेवली आहे. हे सर्व ठेवलं आहे आणि वेण्या पण सुंदर बनवल्या. ओके, चला, धन्यवाद. थँक्यू. आणि हे बघा, ते काकी आपल्या गाववाल्याच निघाले आणि त्यांच्यासोबत अजून एक काकी, ते पण देवगडच्याच आहेत. आणि भांडूप म्हटलं की आपलं सर्व कोकण पट्टे येतो आणि सर्व कोकणी लोक मिळत असतात. तर छान वाटलं काकी तुम्ही ओळख दाखवली भेटून. थँक्यू. आणि कसं वाटलं गावदेवीची जत्रा तुम्ही फिरायला आलेलात आज? खूप भारी वाटलं ना? ओके. आणि तुमचं गाव कोणतं देवगडमध्ये? अच्छा, ओके. आणि आमचं शिरगाव. चला, गाववाले भेटले, भारी वाटलं. भांडूपमध्ये आपले गाववाले नेहमीच भेटत असतात. तर चला, येतो आम्ही पाया वगैरे पडून. बोला आई गावदेवी माते की जय.
मित्रांनो आपण गावदेवी मंदिर भांडूप यांचे काका अध्यक्ष आहेत आपल्या मंदिराचे. तर नमस्कार काका. आणि दरवर्षी आपण येत असतो गावदेवीची जत्रा आल्यावरती आणि याही वर्षी आपण दर्शनासाठी आलेलो आहे देवीच्या. तर खूप भारी जत्रा ऑर्गनाईज केली असते. तर ही जत्रा केव्हापासून स्टार्ट होते? माघ पौर्णिमा. आणि किती दिवस असते जत्रा? 2 दिवस. किती? 2 दिवस. ओके. आणि 2 दिवस जत्रा असते. आणि काका सांगतात काका तुम्ही इथे कधीपासून स्थायिक आहात? मंदिर कधीपासून आहे? मंदिर आमच्या जन्माच्या आधीपासून आहे. खूप आधीपासून आहे काका सांगतात. आणि काका आपल्या मंदिराचे पुजारी देखील आहेत. तर काका देवी नवसाला पावणारी असं बरंच ऐकलं आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? बाहेर बाहेरून मागच्या हो बरोबर. आणि मेन म्हणजे तुमचं इकडे पहिल्यापासून जी पूजा वगैरे करताय तुम्ही, तर ती किती वर्ष झाली त्या पूजा वगैरे म्हणजे पुजारी? आता माझ्या आधी पण पुजारी होते ना. ओके. आता मला ते 12-13 वर्ष झाली. 12-13 वर्ष. आणि गेल्या वर्षी पण आपण काकांसोबत ब्लॉग बनवला होता, तो पण ब्लॉग तुम्ही नक्की बघा. आणि याही वर्षी आपण आलो आहे. तुला गावदेवी माते की जय. आणि काका तुमचं गाव कोणतं? मी सावंतवाडी. सावंतवाडी. आणि बघताय तुम्ही आपण जिथे जातोय भांडूपमध्ये सर्व आपलं कोकणी बट्टा असतो. आणि आपल्या या काकांना विचारा काका तुमचं गाव कुडाळ पावशे. आणि सर्व इथे कोकणातलेच आहेत. तर तुम्ही पण या गावदेवीची जत्रा चालू आहे. अजून किती दिवस चालू आहे? आता पण माणसांवरती आहे. माणसं येतात दर्शन भेटत. अच्छा. तरी कमी अंदाजे तुमच्या अंदाजे हप्ताभर पकड. या हप्ताभर. तर तुम्ही पण नक्की या आणि आपल्या देवीचे दर्शन घ्या. चला बोलूया गावदेवी माते की. दर्शन वगैरे घेऊन आपण बाहेर आलो आहे आणि काकांचे काही मित्र देखील आपल्यासोबत आहेत. तर काका मंदिराचे जे मालक आहेत त्यांचं नाव काय? सुभाष नामदेव भोईर. सुभाष नामदेव भोईर. आणि काका तुम्ही काय करता मंदिरामध्ये? तुमचं पद असं? मी लालबागवरून आलो आहे. दरवर्षी मी आज दर्शनाला येतो. अच्छा. ही जत्रा असते तेव्हा मी दर्शनाला येतो आणि माझं नवस वगैरे असतो तर पार होतो. ओके ठीक आहे. आणि काका तुम्ही? मी इथेच राहायला 39 वर्ष झालं मी इथेच राहतोय आणि देवी पहिल्यापासून इथे स्थायिक? इथेच जन्मा इथेच आहे. ओके काका. तर बोला गावदेवी माते की जय. धन्यवाद. भारी वाटलं तुम्हाला भेटून सर्वांना. तर या आता आरती निमित्तच आपण इथे थोडा वेळ थांबणार आहोत आणि आता थोड्याच वेळात आरतीला देखील सुरुवात होणार आहे. तर मंडळी आलो आता आपण दर्शन वगैरे घेऊन आणि आता खाली चाललो आहे जत्रा बघण्यासाठी. आणि बघा स्टार्टिंगलाच आपल्याला सर्व प्रसादाचे पदार्थ बघायला मिळतात. तुम्ही पण येतं तर नक्कीच प्रसाद घेऊन जा आपल्या फॅमिलीसाठी इथूनच. आणि बघा मंदिराच्या पायथ्याशीच इथे आपल्याला सर्व प्रकारचे प्रसाद मिळून जाईल. आणि बघा लाडू त्याचबरोबर मिठाई पासून सर्व तुम्हाला इथे भेटून जाईल. आणि बघा भरपूर असे स्टॉल आहेत. आपल्याच भावांचे स्टॉल आहेत हे सर्व. या नक्की विजिट करा एकदा यांच्या स्टॉलवरती. आणि गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी मी तुम्हाला आज पूर्ण जत्रा फिरवून दाखवणार आहे. तर ते तुम्ही ब्लॉगमध्ये एंडपर्यंत राहा आणि एंडपर्यंत ब्लॉग एन्जॉय करा. आणि ब्लॉग कसा वाटतो हे कमेंट करून पण आपल्याला नक्की सांगा. आणि तुम्ही हा ब्लॉग कुठून बघताय ते देखील कळवा. तर यात आपण पहिलं खाली जाऊया. आणि खाली फुल जत्रा भरलेली असते पूर्ण बाजार. उद्या तर मंगळवार आहे त्यामुळे उद्या जास्तच गर्दी असेल. त्यामुळे आम्ही सोमवारी आलो आहे कारण गर्दीमध्ये जास्त करून ब्लॉग शूट करायला भेटत नाही आरामात आणि नुसती धक्काबुक्की असते. त्यामुळे मी लवकर आलो, सोमवारी चालू आहे. आणि हे बघा या ठिकाणी पण प्रसादाचे स्टॉल्स वगैरे दिसत आहेत आपल्याला. इथे पण तुम्ही स्टॉलवरती सर्व प्रसाद घेऊ शकता. आणि लहान मुलांना जर तुम्ही घेऊन येताय तर त्यासाठी
आणि जर तुम्ही इथे लहान मुलांना पण घेऊन येत आहे तर खूप काही लहान मुलांसाठी पण खेळण्याची वगैरे स्टॉल दुकानं बघायला भेटतील आपल्याला. आणि हे बघा इथे मम्मी पण खूप खरेदी करत असते, कारण आपल्याच आजूबाजूचे जे नेबर्स असतात तर त्यांनाच बड्डे गिफ्ट देण्यासाठी काय ना काय छोटं मोठं घेत असते मम्मी पण दरवर्षी इकडे आल्यावर. आणि हे बघा मम्मीची शॉपिंग चालू आहे. लहान मुलांसाठी ते आवडीने खेळणी वगैरे घेत असते. आणि मम्मीने फायनली शॉपिंग करून झालेली आहे. इथे 2 भावल्या घेतल्या आणि एक कार घेतली आहे. पुढे जाऊया आणि बघूया काय काय आहे अजून जत्रेमध्ये बघण्यासारखं. इथे बघा खेळणी आहेत, इथे लाइटिंग्स आहेत. त्याचबरोबर पुढे भूताचे जे हॉरर फिल्ममध्ये यूज करतात ते मास्कसुद्धा आहेत आणि ते जाम लहान मुलं त्याच्याने खूप घाबरतात. हे बघा ह्या ठिकाणी पिपाणी वगैरे पण आहे, परत लाइटिंग वगैरे खूप सारे आहेत. हे बघा ह्या ठिकाणी इथे पर्स पण बघायला मिळतात आपल्याला. या बाजूला जत्रेतली मिनी बोट बघायला भेटते. बघा एकटा माणूस बसला आणि झुलतोय मस्त त्याच्यामध्ये. जीवनाची मजा लोटून घेतात ते काका अगदी. या बघूया पुढे काय काय अजून. आणि बघा इथे ट्रॅम्पोलिन पार्क आहे, छोटी मुलं सर्वच एन्जॉय करतात. आणि माझे मित्र पण जायचं बोलतात पण आम्हाला अलाउड नाही तिथे. हे बघा इथे मॅजिक फ्लावरचे पाण्यात टाकल्यावरती अचानक साईज मोठी होते त्यांची, तेच बघायला भेटते. आणि इथे यापुढे किचन्स वगैरे बघायला भेटतात. ते बघा इथे किचनसुद्धा आहेत आणि आपल्या नेमचं जे असतं नेमचं किचन बनवून भेटेल तुम्हाला या ठिकाणी. त्याचबरोबर तांदळावरती आपलं जे नाव टाकतात ते लोक ब्रशनी, ते सुद्धा इकडे अवेलेबल आहे. ते पण तुम्ही इथे घेऊ शकता येऊन. आणि किती सुंदर सुंदर मस्त छोट्या छोट्या भावल्या आहेत बघा, किचन्स आहेत त्या मस्त. चावल आटे का, बेसन का, मक्के का, बाजरे का, ये आटा भर के ऐसा प्रेस करके दबा के बनाने का. नूडल्स सोई बनाइए, मैगी सोई बनाइए, चाउमीन सोई बनाइए. घर पे किसी भी आटे का बनैया, घर में काम आने वाला मशीन आपका आता है. पापड़ी वगैरह बनाते हैं. आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचा साचा देखील बघायला मिळतोय. बघा साच्याचे शेप्स बघा कोणते कोणते आहेत. तर तुम्हाला पण घ्यायचं असेल तर तुम्ही इथून नक्की घेऊ शकता. हे बघा साचावाला. हे बघा आता ऑलमोस्ट आमची गावदेवीची जत्रा तर फिरून झाली असं म्हणता येईल मला. आणि आमची मम्मी काय ऐकत नाही, मम्मीला अजून पण एक्सप्लोअर करायची बाकी आहे. आणि हे बघा परत इथे प्रसादाचे स्टॉल्स वगैरे. इथे खालच्या साईडला आलो आपण, जे गावदेवी भट्टीपाडा मार्ग आहे तर त्याच बाजूला आपल्याला हे सर्व भेटून जाईल प्रसाद वगैरे. तर या आता प्रसाद वगैरे घेऊन झाला आहे आमचा ऑलमोस्ट. आणि आता मम्मी पार्टी अजून काहीतरी घेते आहे, तर आपण तोपर्यंत पुढे एक्सप्लोअर करूया. आणि हे बघा इथे गावदेवीच्या जत्रेमध्ये पहिल्यांदाच आपल्याला अशी टॉय ट्रेन बघायला मिळते. आणि मी तर पहिल्यांदाच बघतोय. तुम्ही हा कधी बघितली असेल तर कमेंटमध्ये कळवा मला. तर मित्रांनो आलो आता बरीच शॉपिंग वगैरे करून आम्ही पुढच्या साईडला. आणि आता मम्मी बघा इथे ट्रे, डिशेस, परत बाउल्स वगैरे, कप्स वगैरे सर्व काय आहे. आणि इथे मम्मी ट्रे बघते, कारण तिला ह्याची सर्वाची ह्या गोष्टींमध्ये सर्वाचीच खूप आवड असल्यामुळे मम्मी आता तिथे ट्रे बघते. आणि कलरमध्ये तर मस्त सिल्वर कलरमध्ये आपल्याला बघायला मिळते इथे ट्रे वगैरे. आणि इथे खेळणी वगैरे पण आहेत. होळीचे कलर्स मोस्टली अजून कुठे दिसत नाहीत जे मी शोधतोय, होळीचे कलर. आणि इथे साचा वगैरे तेच दिसते मला. पण होळी खेळायची आहे, आता होळी पण जवळ आली आहे. आणि होळीचे कलर्स वगैरे मी शोधवतो पण मला जत्रेमध्ये कुठे एवढे फारसे दिसले नाही. ते मला लवकरात लवकर विकत घ्यायचे आहेत. तर चला आता इथे भावले वगैरे आहेत बघा. आणि मम्मी शॉपिंग करेपर्यंत आपण पुढे जाऊया आणि बघूया अजून काय काय बघायला मिळते. इथे सर्व देवांच्या वस्तू आहेत. इथे पुन्हा एकदा आपल्याला लहान मुलांचीच खेळणी वगैरे बघायला मिळत आहेत, जे की छोटी घरगुती भांडी घर खेळत असतात मुलं, तर त्यातलीच खेळणी आपल्याला बघायला मिळत आहेत. हे बघा लहान लहान छोटे छोटे कबाट. आणि इथे आपल्या सर्वांचेच फेवरेट असे लोणचं बघायला मिळते मित्रांनो, जे माझं फेवरेट आहे मुरंबा. आणि तुमचं पण कोणतं फेवरेट आहे कमेंट करा, लवकर कमेंट करा, कळू देत मला पण तुमचं कोणतं फेवरेट लोणचं आहे ते. त्याचबरोबर इथे आपल्याला बाजूला पापड देखील बघायला मिळतात. हे बघा आणि मित्रांनो दिवाळीमध्ये मला अशी मोजडी पाहिजे होती, पण मला अशी मोजडी पूर्ण मार्केटमध्ये कुठे भेटली नाही, पण ह्या ठिकाणी मला ती दिसून आली आणि मी एक विकतसुद्धा घेतली इकडनं. मस्त मोजडी आहे तिथे बघा. आणि बघा इथे मस्त
सुंदर सुंदर डॉल्स वगैरे मी ते परत एकदा बघते. एवढी शॉपिंग केली तरी मम्मी डॉल्सच बघते.